नमस्कार, यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। ऐतवडे बुद्रुक येथे विविध विकास कामाचे भूमिपूजन व शुभारंभ आमदार सदाभाऊ खोत व आमदार सत्यजित देशमुख यांच्या हस्ते। वाळवा तालुक्यातील ऐतवडे बुद्रुक गावच्या सर्वांगीण विकासासाठी विविध नागरी व जनसुविधा असलेल्या कामांचे भूमिपूजन आणि शुभारंभ सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। हा सोहळा आमदार सदाभाऊ खोत आणि आमदार सत्यजित देशमुख यांच्या हस्ते संपन्न झाला। यावेळी बोलताना आमदार सदाभाऊ खोत म्हणाले की ऐतवडे गाव हे देशाला दिशा देणारे हे गाव आहे। शिक्षण महर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांचे हे गाव आहे। अण्णांनी अनेक पिढ्या घडवण्याचं काम केलेलं आहे। या गावाचे विकास करणे हे आपले नैतिक जबाबदारी आहे। विधानसभेला आमदार सत्यजित देशमुख यांना चांगल्या पद्धतीने युवक वर्गाने साथ दिली। विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने आपण शब्द दिला होता, तो शब्द आपण आज पूर्ण केला आहे। इथून पुढेही आमदार सत्यजित देशमुख व मी या गावच्या विकासासाठी चालना देऊ। आमदार सत्यजित देशमुख बोलताना म्हणाले की या गावाला पिण्याच्या पाण्यासाठी वशी गावामधून विहिरीच्या माध्यमातून तसेच आमदार सदाभाऊ खोत यांच्या माध्यमातून जलजीवन योजनेअंतर्गत पाणी गावामध्ये आणलं। जैन बस्ती येथील कॉन्क्रीट व पेविंग ब्लॉक तसेच जुना पोस्ट ऑफिस जवळ रामोशी गल्ली व काळुगडे प्लॉटिंग नवीन वसाहत या ठिकाणी नागरी सुविधा यांच्या माध्यमातून भूमिपूजन कार्यक्रम व उद्घाटन सोहळा संपन्न झाला। यावेळी रयत क्रांती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सागर खोत, शिवसेनेचे नेते सागर मलगुंडे, भाजप युवा जिल्हा नेते जयराजदादा पाटील, रयत क्रांती संघटनेचे ऐतवडे बुद्रुकचे अध्यक्ष संदीप गायकवाड भाऊ, भाजप युवा नेते प्रताप घाडगे, अशोक पाटील, युवा शक्ती अध्यक्ष संतोष माने, ग्रामपंचायत माजी सदस्य प्रशांत कुंभार, विजय गायकवाड, गुंडा वंडकर, बापगुंडा पाटील, सुनील बुद्रुक, संतोष पाटील, अर्जुन शिरतोडे, प्रमोद पाटील, अजित पुणेकर, प्रकाश कांबळे, तंटामुक्ती अध्यक्ष अमोल गायकवाड व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। देशाला दिशा देणारं गाव आहे। कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्य स्पर्शानं पावन झालेले गाव आहे आणि या गावानं अण्णांच्या रूपानं अनेक पिढ्या घडवण्याचं काम खऱ्या अर्थानं केलेलं आहे। निश्चित या ठिकाणी आपण विधानसभेला सतोवता चांगल्या पद्धतीनं सगळ्या तरुण युवक वर्गानं साथ दिली। या ठिकाणी विधानसभेच्या निवडणुकीच्या निवडणुकीत काही कार्यकर्त्यांनी प्रचंड आग्रह केला की जे 2-3 कामाचा शब्द तुम्ही आता आणि आम्ही सगळे तुमच्या बरोबर आहोत, तिथल्या लोकांना आम्हाला सांगता येईल आणि तो आपण दिलेला शब्द आज खऱ्या अर्थानं पूर्ण झाला। आणि मला वाटतं की कार्यकर्त्यांनी स्वागत चांगला असेल की आता किमान आम्ही त्या मुलातून लोकांच्या भविष्य काळामध्ये भाऊ मी अजून आम्ही विकासाला निश्चित करायला आम्ही दोघे चालणार, विकास कुठे थांबणार आणि ऐतवडे बुद्रुकला भाऊ तसं प्रचंड केलं की माझ्या काळामध्ये अनेक गल्ल्या दिलं, बाजारात दिलं, प्यायला पाणी दिलं, जे ऐतवडे बुद्रुकनं मागायचं आणि दिलं। सगळे मला म्हणले की अरे आमचा हा रस्ता पण चढापर्यंत करू, तर मी 8 कोटी रुपये दिले रेल्वे धरणच्या ऐतवडे बुद्रुकच्या रस्त्यात। आणि मी तुला सगळ्यांना सांगितलं रस्ता उभा राहून करा। आज 6-7 वर्ष झाले त्या रस्त्याला, एवढं आम्ही आता आलो, एवढी वाहतूक आहे त्या रस्त्यावर, तरी सुद्धा तो रस्ता सुस्थितीमध्ये सांगतात असेल किंवा आपल्या जैन वस्तीचे तिथला आपला कॉन्क्रिटीकरण असेल, रामोशी वस्तीतलं आपला कॉन्क्रिटीकरण असेल, या तिन्ही कामांच्या लोकार्पणाचा कार्यक्रम आज आपण आयोजित केला। आणि पाण्याचं प्रचंड दुर्भिक्ष होतं, त्यावेळेस आपण त्याची व्यवस्था केली होती। तिथलं गणेश मंदिर आहे, ते गणेश मंदिर दादाच्या फंडातून आपण त्यावेळेस करून दिलं होतं। तिथल्या असणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या योजनेमध्ये वशीतनं आपण एक विहीर आहे इनामदारांची, ती विहिरीच्या करात त्यावेळेस मी जिल्हा परिषदेमध्ये होतो जी त्यावेळेस मी तो करून दिला होता। नंतर यथावकाश सदाभाऊंच्या मार्फत आपलं जलजीवन असेल किंवा त्याच्या अगोदर आपलं भारत निर्माण असेल त्यातनं आपण निधी उपलब्ध करून घेतला, पाणी आलं। या तुमची साथ आमची यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका।